या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी तिच्या खोलीत असते तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. ती फोनवर चंचीसोबत बोलत असते आणि जेव्हा तिचं भुवनेश्वरीकडे लक्ष जातं तेव्हा ती आश्चर्याने विचारते की अगं ताई, तू कोणासोबत रंग खेळली? तू तर म्हणत होती ना की तुला रंगपंचमी आवडत नाही. परंतु भुवनेश्वरी काही उत्तर देत नाही. त्यानंतर दुर्गी तिला सांगते की चंचीला तुझ्यासोबत बोलायचं आहे. मात्र भुवनेश्वरी नकार देते आणि त्यामुळे दुर्गी फोन ठेवते आणि भुवनेश्वरीला विचारते की अगं ताई, काय झालं आहे? परंतु भुवनेश्वरी तिला काही सांगत नाही. दुर्गी मात्र तिला सतत विचारत असते की ताई सांग ना, काय झाले आणि तुला हा रंग कोणी लावलाय? आणि त्यावेळी भुवनेश्वरी रागातच म्हणते की दुर्गे, हा अपमानाचा रंग आहे. आणि ते ऐकून दुर्गी विचारते की ताई, तुझा कोणी अपमान केला? मला फक्त त्या माणसाचं नाव सांग, मी त्याचं तोंड काळं केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तिच्यावर चिडते आणि गप्प राहायला सांगते. दुसरीकडे अधिपती आणि अक्षराला एकमेकांना बघून खूप आनंद होतो. ते दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात आणि मग अक्षरा हसून म्हणते की अधिपती, मी खरंच आज खूप खुश आहे. कितीतरी दिवसांनी आज मी तुमच्या तोंडून मास्तरीनबाई अशी हाक ऐकली. आणि मग ती त्याच्याकडे एकटक बघतच राहते. तर अधिपती म्हणत असतो की असं काय बघताय मास्तरीनबाई? तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अधिपती देखील म्हणत असतो की आम्हाला सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला शोधत बाहेर आलो होतो. आम्हाला तर असं वाटलं की तुम्ही आत्तापर्यंत घरी पोहोचला असाल. पण अक्षरा म्हणते की नाही, तिथे एका मुलाला लागलं होतं ना, त्यामुळे मी त्याच्या जवळ थांबले होते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागतात आणि फक्त एकमेकांकडेच पाहत असतात. दुसरीकडे दुर्गी आणि भुवनेश्वरी बोलत असतात. भुवनेश्वरी म्हणत असते की दुर्गे, तू कोणाबद्दल बोलते याचं जरा भान ठेव. ते मोठे मालक आहेत आणि त्यांच्याबद्दल वाईट साईट बोललेलं मी सहन करणार नाही. तर दुर्गी म्हणत असते की ताई, बरोबर आहे तुझं. अगं पण ते तुझ्याशी कसे वागतात? तू त्यांच्याशी इतकं प्रेमाने वागायला बोलायला जाते, पण ते तुझा नेहमी अपमानच करतात. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की या सगळ्यासाठी ना त्या सुनबाई जबाबदार आहेत. त्या मोठ्या मालकांच्या बाजूने आहेत, म्हणून मोठ्या मालकांची इतकी हिंमत होते. आणि म्हणूनच आता आम्ही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि भुवनेश्वरीचं असं बोलणं ऐकून दुर्गी तर खूपच खुश होते आणि मग ती अजून आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करते. पण मग त्यांचं बोलणं सुरू असतानाच दुर्गीला गोपाळ नावाच्या एका माणसाचा फोन येतो आणि तो दुर्गीला सांगतो की शाळेमध्ये अधिपती सरकारांची आणि अक्षरा मॅडमची भेट झाली आहे. आणि हे ऐकून दुर्गीला तर मोठा धक्काच बसतो आणि मग ती भुवनेश्वरीला सांगायला जाते की अगं ताई, घात झाला आहे. त्यामुळे भुवी विचारते की काय झाले दुर्गे, शांतपणे सांग. आणि मग दुर्गी तिला सांगते की मला त्या गोपाळचा फोन आला होता. त्याने सांगितलं की शाळेमध्ये ती मास्तरडी आपल्या अधिपतींना भेटली. आणि हे ऐकून भुवनेश्वरीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. दुसरीकडे चारुहास सर बागेत बसलेले असतात. त्यांना सतत भुवनेश्वरीचं बोलणं आठवत असतं. तितक्यात आजी चहा घेऊन त्या ठिकाणी येतात. परंतु चारुहास सर स्पष्टपणे नकार देतात. तर आजी म्हणत असतात की काय झाले तुम्हाला, इतके का चिडला आहात? तर चारुहास सर म्हणू लागतात की तुमच्या मुलीमुळे. खरंच ना, मला त्या बाईचा खूप राग येत आहे. त्यामुळे आजी, काय झालं आहे हे विचारतात. तर चारुहास सर म्हणू लागतात की तिचा संसार झाला नाही, म्हणून आता ती माझ्या मुलाचा संसार मोडायला निघाली आहे. पण काही झालं ना तरी मी तिला असं करू देणार नाही. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. अक्षरा म्हणत असते की अधिपती, तुम्हाला माहिती आहे का, मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, तुमच्याशी बोलण्याचा किती प्रयत्न केला, पण आपलं बोलणंच झालं नाही. आणि त्या दिवशीसुद्धा मी फॅक्टरीत तुमच्यासोबत बोलायलाच आले होते. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, मग आता बोला ना, तुम्हाला काय बोलायचं आहे ते. आज आपण सगळं बोलूयात, मागे काही ठेवायचं नाही. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला विचारते की अधिपती, कसे आहात तुम्ही? तर अधिपती म्हणत असतो की कसा दिसतोय मी तुम्हाला? तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, असं का बोलताय तुम्ही? आणि प्लीज तुम्ही चिडू नका. तर अधिपती म्हणत असतो की आम्हाला काही वेळ लागले का सारखं सारखं चिडायला? आणि जेव्हा आम्ही चिडतो ना, तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. आणि ते ऐकून अक्षरा हसू लागते. तर अधिपती विचारतो की आता का हसताय तुम्ही? तर अक्षरा म्हणत असते की काही नाही अधिपती. आणि मग ते अधिपतीला सांगते की तुम्हाला चिडायचं असेल तर खुशाल चिडा, तो तुमचा हक्क आहे. मात्र प्लीज माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या. तर अधिपती म्हणत असतो की हो मास्तरीनबाई, मलासुद्धा तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. खरं तर ना, मला कधीच असं वाटलं नव्हतं की आपल्या दोघांमध्ये असं भांडण होईल, आपली एकमेकांपासून ताटातूट होईल. मला तर वाटायचं की आपण आदर्श जोडपं आहोत. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की अधिपती, आहोतच आपण. आणि इतर नवरा बायकोंमध्ये काही भांडणं होत नाही का? पण आपण हे सगळं काही सॉल्व करूयात आणि पुढे जाऊयात. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असते
की त्या मास्तरनीने बरोबर डाव साधला आणि अधिपतींना शाळेत भेटण्यासाठी बोलावलं. तर भुवी म्हणत असते की अगं पण ते तर घरात होते ना. तर दुर्गी म्हणत असते की अगं तिने त्यांना फोन करून बोलावून घेतलं असेल. ती ब्लॅकमेल करण्यात किती हुशार आहे आपल्याला काही माहीत नाही का. पण हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की काही झालं ना तरी त्यांचं बोलणं व्हायला नाही पाहिजे. तर दुर्गी म्हणत असते की अगं तो गोपाळ तर सांगत होता की ते दोघेजण रंगसुद्धा खेळले. त्या दोघांच्याही अंगाला रंग लागला होता. आणि हे ऐकून भुवी खूप चिडते. ती म्हणत असते की हे कसं शक्य आहे, अधिपती तिच्यासोबत रंग कसे काय खेळले. तर दुर्गी म्हणत असते की अगं शेवटी ती त्यांची बायको आहे ना, त्यांचं मन तिच्याकडे धाव घेणारच. पण भुवी म्हणते की आता तू ताबडतोब अधिपतींना फोन कर आणि घरी बोलावून घे, पुढे काय करायचं आहे माहिती आहे ना तुला. आणि त्यावर दुर्गी हो म्हणत अधिपतीला कॉल करू लागते. पण तो काही कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे मग भुवी तिला सांगते की आता तू त्या फुलपगारेंना कॉल कर आणि मी जसं सांगते तसं बोल. आणि त्यानंतर दुर्गी लगेच फुलपगारे सरांना फोन करते आणि ती त्यांना अधिपतीबद्दल विचारते. फुलपगारे सर सांगतात की अधिपती मगाशी शाळेतून निघाले. तर दुर्गी म्हणत असते की तुम्ही एक काम करा, पटकन बाहेर जा आणि अधिपती कुठे दिसत आहेत का याचा शोध घ्या. माझं खूप महत्त्वाचं काम आहे, ते फोन उचलत नाही, म्हणून तुम्ही हे काम करा. आणि त्यावर नाईलाजाने फुलपगारे सर हो म्हणतात आणि बाहेर येतात. तर इकडे भुवी दुर्गीला पुढे काय काय करायचं हे सांगत असते. तर इकडे चारुहास सर आजींसोबतच वाद घालत असतात. आजी त्यांना म्हणत असतात की तुम्ही काही म्हणा जावे बापू, पण तुमचं आणि भुवीचं जे नातं आहे ना तेच या घरात जी काही भांडणं होतात त्याला कारणीभूत आहे. पण चारुहास सर म्हणत असतात की आई आम्हा दोघांचं ना कोणतंही नातं नाही आहे. मात्र आजी म्हणतात की तुम्ही जरी नातं मानत नसला ना तरी भुवी नातं मानते आणि हेच या सगळ्याचं मूळ कारण आहे. परंतु चारुहास सर काही ऐकून घ्यायला समजून घ्यायला तयारच नसतात. तर आजी त्यांना म्हणतात की हे बघा, भुवीला तुमच्याशी लग्न करायचं होतं, संसार करायचा होता, पण ते तर काही शक्य झालं नाही. पण निदान तुम्ही तिच्याशी समजूतदारपणे तरी वागायचा प्रयत्न करा, म्हणजे या घरामध्ये ना शांतता राहील. आणि तुम्हाला तुमच्या सुनबाईंना घरी परत घेऊन यायचे ना, मग तुम्हाला हे करावंच लागेल. परंतु चारुहास सर म्हणतात की आई या दोन्ही गोष्टींचा ना काही संबंध नाही आहे. पण आजी म्हणते की जरी तुम्हाला वाटत नसलं ना तरी या गोष्टींचा खूप मोठा संबंध आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. तुम्ही भुवीसोबत समजूतदारपणाने वागा, बोला, मग बघा सगळं काही कसं ठीक होतंय ते. आणि आजींचं असं बोलणं ऐकून चारुहास सर विचारात पडतात. तर दुसरीकडे अक्षराची आई तिची वाट बघत असते. बराच वेळ झाला तरी अक्षरा अजून घरी का नाही आली म्हणून तिला काळजी वाटत असते. तितक्यात अक्षराचे बाबा त्या ठिकाणी येतात आणि आईला काळजी करू नको, अक्षू सुखरूप असेल असं सांगतात. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा बोलत असतात. आणि मग अक्षरा ज्यावेळी अधिपतीला सांगू लागते की अधिपती माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. पण तितक्यात फुलपगारे सर धावत पळत त्या ठिकाणी येतात आणि अधिपतीला म्हणतात की अधिपती तुमच्या घरून फोन आहे, तुम्ही प्लीज बोला. आणि त्यामुळे अधिपती वैतागूनच फोन घेतो आणि काय झालं आहे हे दुर्गीला विचारतो. तर दुर्गी नाटक करत म्हणत असते की अधिपती कुठे आहात तुम्ही, किती फोन केले मी तुम्हाला. तर अधिपती म्हणतो की फोन सायलेंटवर होता मावशी, बोल काय झालं ते. आणि मग दुर्गी नाटक करत त्याला सांगू लागते की इथे ताईची तब्येत ना खूप बिघडली आहे. मगाशी बोलता बोलता अचानक तिला चक्कर आली, खूप घामसुद्धा आला आणि आता तर ती डोळेही उघडत नाही आहे. मी डॉक्टरांना बोलावलं आहे पण मला खूप भीती वाटते, तुम्ही ताबडतोब घरी या. आणि हे ऐकून अधिपती काळजीत पडतो. तो विचारतो की हे सगळं कसं झालं. तर दुर्गी म्हणत असते की अधिपती मलाही माहीत नाही, मला ना खूप भीती वाटते. फॅनचा फुल स्पीड होता तरीही ताई अगदी घामाने भिजलेली होती. मला तर असं वाटते की ताईला अटॅक वगैरे आला की काय. आणि हे ऐकून अधिपतीच्या पायाखालची जमीनच सरकते. भुवनेश्वरी मात्र हसतच दुर्गीकडे पाहत असते. तर दुर्गी अधिपतीला खूपच घाबरवते आणि मग त्यानंतर अधिपती तिला सांगतो की तू काळजी करू नको, मी लगेच घरी येतो. तितक्यात अक्षरा म्हणते की मी सुद्धा येऊ का. आणि तिचा आवाज ऐकून दुर्गी म्हणते की अधिपती तुमच्यासोबत मास्तरीण आहे का. त्यावर अधिपती हो म्हणतो. तर दुर्गी त्याला सांगते की काही झालं तरी तिला घरी घेऊन येऊ नका, कारण जर ताईने तिला बघितलं ना तर तिची तब्येत अजून बिघडेल. आणि त्यावर अधिपती हो म्हणतो. आणि मग त्यानंतर तो अक्षराला सांगतो की मास्तरीणबाई आईसाहेबांची तब्येत खूप बिघडली आहे, मला पटकन घरी जावं लागेल.
पण मी तुम्हाला लवकरच येऊन भेटतो, आपल्याला आपलं बोलणं पूर्ण करायचं आहे आणि मग तो तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा अक्षरा घरी येते तेव्हा आई बाबा तिला उशीर का झाला असं विचारतात आणि मग ती आनंदाने सांगते की आज मला अधिपती भेटले होते. पण ते ऐकून अक्षराचे बाबा खूप चिडतात. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीकडे जातो तर ती खूप आजारी असल्याचं नाटक करते आणि मग ते अधिपतीला विचारते की आज तुम्हाला मास्तरीनबाई भेटल्या होत्या का, आणि त्यावर तो देखील हो म्हणतो. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या आईबाबांना सांगत असते की आता लवकरच सगळं काही ठीक होणार आहे. दुसरीकडे दुर्गी आणि भुवी घाबरलेल्या असतात. त्यांना भीती वाटत असते की आता अक्षरा काही करून या घरात परत येणारच. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.